हाय, नमस्कार सर्वांना. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. घरचा स्वाद अँड फूडमध्ये आज बनवणार आहे मी बीटची पुरी. एकदम साधी आणि सोप्या पद्धतीने. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला मग रेसिपीला सुरुवात करू. इथं कोथिंबीर घेतली, 3 हिरवी मिरची, 1 इंच आल्याचा तुकडा घेतला आहे आणि लसूण 4 पाकळ्या, 2 बीट घेतलेत आणि ह्या वाटीनं 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 चमचे पोहे खातो आपण त्या चमच्यानं रवा घेतलेला आहे, बारीक रवा घेतलेला आहे. आता पहिले बीट स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता आपण ते कट करून घेऊ. त्याच्यावरची साल काढून टाकणार आहे. बघा, अशी पूर्ण साल काढून बारीक कट करून घेते. असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे म्हणजे मिक्सरमध्ये बारीक फिरवायला सोपं जातं. मिक्सरच्या भांड्यात टाकून घेणार आहे. आता लसणच्या पाकळ्या टाकून घेऊ. हिरवी मिरची, अद्रक, कोथिंबीर. तिखट कमी जास्त आपल्या चवीप्रमाणे करू शकतो. तिखट जर का आवडत असेल जास्त तर मिरची जास्त घेणार. आणि माझं छोटं बाळ खातं त्याच्यामुळं मी कमी तिखट बनवते. तर चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि मिक्सरला बारीक फिरून घेतलं आहे बघा. एकदम बारीक फिरून घ्यायचं. आता आपण पीठ मळून घेऊ. रवा पण टाकून घेते. चवीपुरतं मीठ टाकून घेते. पहिले मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळं थोडंसंच टाकणार आहे. तर ओवा टाकला आहे क्रश करून थोडासा. जिरे, थोडीशी हळद आणि आता हे मिक्स करून घेते. इथं पण आपण मसाले टाकू शकतो. घरगुती मसालाही 1 चम्मच छोटा टाकू शकतो. मिरची पावडरही टाकू शकतो. आपल्याला जर का वाटलं तर अजून चव येते छान. पण मला थोडा कमीच तिखट पाहिजे आणि त्याच्यामुळं मग मी ते स्किप केलेले आहे. आता आपण याच्यामध्ये जे बारीक प्युरी करून घेतली होती ती टाकून भिजवून घेऊ. थोडी टाकूनच भिजवून घ्यायची. अगोदर पाणी पण नाही घालणार. त्याच्यामध्ये पाणी टाकून बारीक करून घेतली होती पहिलेच. मग पीठ मळून झालं आहे बघा. घट्ट गोळा मळून घेतला आहे. ते टाकून प्युरी टाकून थोडंसं पाणी लागलं होतं मला. अजून पाणी घेतलं होतं. आता तेल लावून मळून घेते थोडं. घट्टच गोळा मळणार आहे कारण की जास्त पातळ नाही करणार. मग पुरी लाटायला हे होतं. बघा. घट्ट मळलेलं आहे. आता हे असंच झाकून 10 मिनिटभर असंच ठेवून देणार आहे. 10 मिनिट झालेले आहे. बघू शकता. पीठ आपलं छान असं मुरलेलं आहे. आता आपण आपल्याला पुरी किती मोठी करायची एवढ्या साईजचे गोळे बनवून घ्यायचे. छोटी किंवा मोठी आपल्या अंदाजानुसार करायची. छोट्या-छोट्याच बनवणार आहे. बनवून घेतले. आता लाटून घेते. तेल लावूनच लाटणार आहे. पीठ लावून लाटले तरी पण चालतं. आणि लाटताना एका साईडनंच लाटायची म्हणजे मग पुरी छान फुगते. नाहीतर मग उलटपालट केली की ती फुगत नाही छान.
बघा, पुरी लाटून झाली. एवढी जाड ठेवली मी. आता परत सर्व पुऱ्या लाटून घेते. पुऱ्या लाटून झाल्या. आता तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल तापलंय का नाही ते बघू आता. पिठाची गोळी त्यामध्ये सोडून बघते. तेल तापलेलं आहे, लवकरच वर आले. आता आपण पुरी तळून घेऊ. पुरी तळत असताना वरून तेल टाकते म्हणजे टम्म फुगते पुरी. बघा, आपली पुरी टम्म फुगली. पुरी तळून घ्यायची चांगली. पुरी तळून झाली. आता मी ती काढून घेते. पुरी तळून झाली, ती काढून घेते. आता सगळ्या पुऱ्या तळून घेते. बघू शकता, सर्व पुऱ्या तळून घेतल्यात मी. किती छान दिसतात. आपली बीटची पुरी बनवून तयार आहे. त्याच्यासोबत सॉस सोबत खाऊ शकता. खूप छान लागते. तशी खाऊ शकता. खूप टेस्टी लागते. एकदा नक्कीच करून बघा आणि आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. काही चुकलं असेल तर माफ करा.